स्वाधार योजना 2025-26 तर विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्याची जी डेट होती ही संपलेली आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले असेल त्या विद्यार्थ्यांनी 1 ते 2 दिवसामध्ये म्हणजे 31 तारीख लास्ट डेट होती. ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असेल ऑनलाईनमध्ये त्यांनी जेवढ्या लवकर तुम्ही तुमचा फॉर्म ऑफिसला सबमिट करू शकता तेवढ्या लवकर तुम्हाला फॉर्म सबमिट करणं हे अतिशय गरजेचं असणार आहे. जर ऑफिस तुमचा फॉर्म सबमिट घेत नसेल तर ऑफिस काय सांगते त्या प्रकारे तुम्हाला फॉलो करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरलेले नसेल त्यांनी एकदा ट्राय करा. तशी तर तारीख 31च होती, परंतु जर तुमचा फॉर्म भरला नसेल तुम्ही एकदा ट्राय करून बघा. जर तुमचा फॉर्म सबमिट होत असेल तर तुम्ही ऑनलाईनमध्ये फॉर्म सबमिट करा आणि आपला फॉर्म आपल्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करा. कारण भरपूर साऱ्या कमेंट्स येत आहे की फॉर्म कधीपर्यंत सबमिट करू शकतो. कधीपर्यंत सबमिट करू शकतो हा आता प्रश्न राहिलेला नाही आहे. तुम्ही जेवढ्या लवकर तुमचा फॉर्म सबमिट करू शकता तेवढ्या लवकर सबमिट करा. कारण की फॉर्मचे व्हेरिफिकेशन आहे, त्यानंतर एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी येऊ शकते. ह्या संपूर्ण ज्या प्रोसेसला काहीतरी वेळ लागेल आणि मार्चच्या अगोदर तुम्हाला पहिली जी इन्स्टॉलमेंट असेल ती येऊ शकते. कारण भरपूर ठिकाणी असं आहे की विद्यार्थ्यांना पैसे आलेले आहे. ज्यांनी दिवाळीनंतर जो आपल्याला मन दिलेला होता फॉर्म भरण्यासाठी त्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्या विद्यार्थ्यांना पैसेसुद्धा आलेले आहेत. तुम्ही जेवढ्या लवकर फॉर्म भरणार तुम्हालासुद्धा लवकरात लवकर तुमची जी स्कॉलरशिप आहे ही येऊन जाणार. तरी स्वाधारमध्ये विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, त्यावरती तुम्हाला माहिती दिली जाणार. आणि स्वाधार योजना 2025-26साठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.